नमस्कार मित्रांनो, जी ट्रॅक्टर्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत ड्यूस फॉर ॲग्रोलक्स 70 मॉडेल बद्दल। हा 65 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर आहे। 4 व्हील ड्राईव्ह मधलं मॉडेल आपण आज बघतो। इथं 260 किलो वजनाचा याला जेरिकन वेट्स दिलेले आहेत फ्रंट वेटसाठी। प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत। एरोडायनामिक शेप मधलं याचं बोनेट आहे। चारी बाजूनं एअर इनटेक आहे आणि सिंगल पुश मधलं याचं बोनेट उघडतंय बघा। डबल जॅक सिलेंडर आहे त्याच्यामध्ये। इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट दिलेला आहे याच्यामध्ये फ्रंटमध्ये, जे कंटिन्यू थंड राहण्यासाठी। पॉवर कोर एअर फिल्टर दिलेला आहे। फ्युएल कूलर दिलेला आहे। मोठा इंटरकूलर आहे। 15 लिटर क्षमतेचा रेडिएटर आहे। हे DOC दिलेला आहे, कॅटलिस्ट कन्व्हर्टर आहे हा। आणि हे सगळं मटेरियल मित्रांनो स्टँडर्ड आहे। इतर ब्रँडमध्ये इतकं हायफाय मटेरियल तुम्हाला बघायला भेटणार नाही। हे नॉन विस्को क्लच कूलिंग फॅन दिलेला आहे मित्रांनो। ह्याचा रेडियस खूप मोठा आहे। हवेचं प्रेशर खूप राहतो याच्यामध्ये। दुसरी गोष्ट, ह्याचा आवाज खूप कमी येतो आणि कूलिंग क्षमता त्याची जास्त आहे। मोठ्या क्षमतेचा आर्मीचर दिलेला आहे। पॅरलल वॉटर गॅलरी असणारं ह्याचं इंजिन आहे मित्रांनो, जे कधीही गरम होत नाही। ह्याच्यात जे फिल्टर्स दिलेले आहेत हे अतिशय ॲडव्हान्समधले दिलेले आहेत। इतके ॲडव्हान्स फिल्टर्स मित्रांनो कुठलीच कंपनी दुसरी देत नाही। बाकीच्या कंपन्या 32 मायक्रॉनच्या वरचं डिझेल फिल्टर करतात। आपले जे फिल्टर आहेत ते 16 मायक्रॉनपासून पुढचे कण जे आहेत हे फिल्टरेशन करतात। ह्याच्यात खूप ॲडव्हान्स प्रकारचे सेन्सर दिलेले आहेत, जे की 17 लेअरचं कोटिंग असणारे सेन्सर्स आहेत मित्रांनो, जे सहजासहजी उडू शकत नाहीत। 4 व्हील ड्राईव्हमध्ये अतिशय ॲडव्हान्स सिस्टम दिलेली आहे। जगातला पहिला 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर बनणारी आपली कंपनी असल्या कारणानं 4 व्हील ड्राईव्हमध्ये आपला ट्रॅक्टर हा बेजोड आहे। 75 लिटरचा फ्यूल टँक दिलेला आहे मित्रांनो। हा कधीही खराब होत नाही। पाणी वगैरे साचून कधी खराब होत नाही, सडत नाही, गंजत नाही। दुसरी गोष्ट, आपला ट्रॅक्टर जो आहे हा वरून डिझेल घेत असतो। इतर जे ट्रॅक्टर आहेत हे खालून ग्रॅव्हिटीने डिझेल घेतात। ह्याच्यामध्ये जे सस्पेंडेड टाईप ब्रेक पेडल्स दिलेले आहेत मित्रांनो, जे की आरामदायकरित्या ब्रेकिंग करतात, ड्रायव्हरला त्रास होऊन देत नाहीत। आणि हे सेल्फ ॲडजस्टेड हायड्रोलिकली ॲडजस्टेड डिस्क ब्रेक आहेत मित्रांनो याच्यामध्ये। दुसरी गोष्ट, ह्याच्यात जे फ्रंट ब्रेकसाठी हे ॲडजस्टमेंटसाठी नॉब दिलेला आहे, जे तुम्ही फ्रंट ब्रेक चालू ठेवायचे की नाही ठेवायचे ते तुम्ही ठरवू शकता। चारी चाकाला डिफरन्शियल असणारा आणि चारी चाकाला ब्रेक असणारा हा भारतातील एकमेव ट्रॅक्टर आहे मित्रांनो। हे हिटगार्ड दिलेलं आहे। ड्रायव्हरच्या अंगावरती बिलकुलही उष्ण वारं येऊ नये म्हणून ते हिटगार्ड दिलेलं आहे। याच्यामध्ये बघून घ्या मित्रांनो, ही कशी सिस्टम आहे। अतिशय हेवी ड्युटी इपिसायकलिक रिडक्शन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। लॉंग लाईफ चालण्यासाठी सगळी यंत्रणा ह्याच्यामध्ये लावलेली आहे। हे 4 होल असणारं ह्याचं सेन्सिंग आहे। ऑक्झिलरी वॉल्व कंपनी फिटेड आहेत आणि अतिशय हेवी ड्युटी ह्याचे स्विंग आर्म्स 3 पॉईंट लिंकेजसाठी जी व्यवस्था अतिशय हेवी ड्युटी आहे। हे जॅक दिलेले आहेत मित्रांनो, हायड्रोलिक जॅक आहेत। याच्या माध्यमातून ट्रॅक्टरची लिफ्टिंग कॅपॅसिटी ही जास्त होते। इतर कुठलाही ब्रँड याची बरोबरी करू शकत नाही मित्रांनो। पाठीमागील टायर जे आहेत ह्याच्यामध्ये 16/9/30चे दिलेले आहेत आणि फ्रंट टायर जे आहेत ते 11/2/24चे दिलेले आहेत। ह्याच्यात मित्रांनो कोबो सीट आपल्याला ऑप्शनल आहे। कोबो सीट तुम्ही घेऊ शकता। अतिशय कम्फर्टेबल सीट, ड्रायव्हरला दिवसभर काम केलं तरीही कंटाळा येणार नाही मित्रांनो। एक कोबो सीटचं सस्पेन्शन बघून घ्या तुम्ही, अतिशय कम्फर्टेबल आहे। या खाली या सीटमध्ये तुम्ही वजनानुसार ॲडजस्टमेंट करू शकता। याच्यामध्ये इंडिपेंडेंट PTOसाठी लिव्हर दिलेला आहे। पाठीमागं 540 आणि 750 निवडण्यासाठी लिव्हर आहे। हे 4 व्हील ड्राईव्ह 2 व्हील ड्राईव्ह निवडण्यासाठी लिव्हर आहे। हे हाय लो आणि सुपर रिडक्शनवाला गिअरबॉक्स आहे आपल्या ट्रॅक्टरला, तर त्याचा लिव्हर आहे हा। इंडिपेंडेंट पार्किंग ब्रेक असणारा हा एकमेव ट्रॅक्टर आहे मित्रांनो। अतिशय जबरदस्त पार्किंग आहे याचं। सस्पेंडेड टाईप क्लच पेडल आहे। डिस्प्ले तुम्हाला मी दाखवतो, एकच मिनिट। हे बघून घ्या मित्रांनो, अतिशय फंक्शन असणारा ॲडव्हान्स मधला हा
डिस्प्ले आहे। इथे जर बघितलं तुम्ही तर हे मेमरी रिकॉल बटन आहे, हे हँड लिव्हर आहे, इथे रेंज लिव्हर आहे, इकडे ऑक्झिलरी वॉल कंट्रोल करण्यासाठी लिव्हर आहे, हे पोझिशन आणि ड्राफ्ट लिव्हर कंट्रोल करण्यासाठी लिव्हर्स दिलेले आहेत। हे एकदम सगळे ड्रायव्हरच्या रीचमध्ये असणारे लिव्हर्स दिलेले आहेत कंपनीने। एरोडायनॅमिक शेप आहे मित्रांनो, बघा तुम्ही ते जाळीच्या पुढचा पोर्शन ट्रॅक्टरचा दिसत नाही ड्रायव्हरला, त्याच्यामुळे व्ह्यू जो आहे तो समोरचा व्ह्यू हा जवळून दिसतो आणि काम करायला एकदम आसानी राहते, म्हणजे अडचणीचे जे ठिकाणी काम करताना ड्रायव्हरला कम्फर्टेबली दिसतं पुढचं। हे कॅनपी वगैरे आपल्याला ॲक्सेसरीजमध्ये जी ट्रॅक्टर्स कराडमध्ये आपल्याला हे ऑप्शनलमध्ये भेटून जाईल। हिटगार्ड आहे, ह्या सायलेन्सरचा मफलर जो आहे तो आतच दिलेला आहे। हा पाईप तुम्ही सोडवून जरी ठेवला तरी आवाजात त्याच्या बिलकुल 1% सुद्धा बदल होत नाही, अतिशय स्मूथ फायरिंग आहे। हे पंप बघू शकता तुम्ही, पॉवरफुल पंप्स दिलेले आहेत। स्टेअरिंगसाठी सेपरेट आहे, हायड्रोलिकसाठी सेपरेट आहे आणि जबरदस्त बांधणी। 4 व्हील ड्राईव्हचा शाफ्ट जो आहे मित्रांनो हा अंडर बॉडी गेलेला आहे, म्हणजे त्याच्या आतूनच गेलेला आहे, हा तुम्हाला वरून दिसणारच नाही। खालून गेल्या म्हणजे त्याचा ग्राउंड क्लिअरन्स वाढतो आणि त्याच्यामध्ये लपटी मारून काय गुंडणं वगैरे असा काही प्रकार याच्यामध्ये होत नाही मित्रांनो। इतर 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरांचे, इतर ब्रँडचे ट्रॅक्टरचे 4 व्हील ड्राईव्ह शाफ्ट हे डॅमेज होत राहतात अडचणीच्या शेतामध्ये तुम्ही वापरल्यानंतर। जबरदस्त ट्रॅक्टर। किंमत आणि इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी कृपया जी ट्रॅक्टर्स कराड या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट द्या। सातारा, सांगली, कोल्हापूरचे अधिकृत विक्रेते जी ट्रॅक्टर्स कराड। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।